एका पत्रकाराला बोलावून माझी मुलाखत घेतली होती, तेव्हाही मी म्हटलं होतं तुझं बेस्ट कॉमेंटेटर करतो. मी टोनी ग्रेगचं नाव घेतलं होतं. खरोखर अंगाला शहारे येतात आणि तेच उपाधी मला माझ्या अर्जने प्रदीप विचारने दिली, याचा मी खरोखरच बहुमान करतो. खरोखर तुम्ही जर कुठेतरी जर ते वर्तमानपत्र जर माझ्याजवळ असतं तर त्याची निश्चित मी ती कॉपी तुम्हाला दाखवली असती. थँक्यू सो मच. मॅचकडे आपण वळणार आहोत. हे मोठेपण आहे अर्जे प्रदीपजी विचारांचं, कारण स्वतः मोठा महान असतो तो, इतरांना तो तेवढाच थोडा मला समजतो. ही खासियत आहे अर्जे प्रदीपजीची. थँक्स सो मच मित्र. जय भवानी ग्रुप दिबा कोलीवाडा आयोजित दिल्ली स्मृती चषक 27वे वर्ष पुन्हा आज शेवटच्या या इनिंगकडे आपल्याला घेऊन जातो. माझ्या उपस्थित लाडक्या प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करतो, कारण ज्यांना ज्याप्रमाणे बॅटरला खेळाडूंना जेवढं प्रेम दिलं तितकंच त्यांनी समालोचकाने प्रेम दिलं, कारण आवडीने ते ऐकतात म्हणून तर आम्ही जिवंत आहोत. आमची कला जिवंत आहे. त्यासाठी तुमचं हे मोठं योगदान त्यांना आमचा खरोखर वारंवार सलाम असेल. केवळ 50 आहे, 50 हलक्याने घेऊ नका. वातावरणामध्ये झालेला बदल त्यामुळे कधीही आकडे मात्र आपल्या भूतकाळात पडतात. ते टप करतात. टप करायचं असेल गोलंदाजी सटीक सर्व धार मात्र गोलंदाजाला धारदार करावं लागेल गोलंदाजी जर मॅचमध्ये मॅच बनवायची असेल, कारण कॅप्टन कूल हा चालक खूप हुशार बुद्धिमान असा कॅप्टन आहे. जरी टॉस निखिल आला परंतु सूत्र हलवतो अर्थातच कॅप्टन कूल. कॅप्टन कूल ही उपाधी निश्चित चांगली एका खेळाडूला दिल्याबद्दल खरोखरच मी ज्याने उपाधी दिली कॅप्टन कूल अर्जे प्रदीपजी विचारे असतील त्यांच्या 100% मताचे मी सहमत असेल. माझे मित्र प्रदीपजी विचार, त्याचबरोबर ज्या माणसाने खऱ्या अर्थाने मला 27 वर्ष इथे बोलण्याची संधी दिली ते आमचे प्रकाश मडबे यांचा मी खरोखरच ऋणी असेन. जेव्हा आम्ही चुकतो, जेव्हा तो त्यांच्या टीमला ओरडतो, तेवढं आमचं समोरच्याकडनं मात्र तो क्षमा करत नाही. पहा मागच्या आता मॅच झाली तेव्हा टॉसवरल आम्ही गेलो नव्हतो, ते त्याने स्पष्ट जाणलं आणि 2 शब्द आम्हाला खडे खडे सुनावले. त्याचा अधिकार आहे. जिथे चुकाल त्यासाठी मी भावाला क्षमा नाही, तुम्ही तर माझे मित्र आहेत, तुम्हाला क्षमा का करू. राईट मोर्दो विकेट. अकूट टप्प्याचा बॉल. अशा प्रकारची गोलंदाजी तर मॅचला मजा येईल. सट्टीक लाईन होतं. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं तुषार बर्गियाला याच तऱ्हेने धारदार आणले होते. सट्टीक फक्त 3 धावा दिले होते. आता पहिला चेंडू त्याने डिलिव्हर केला डॉट. कडक स्ट्रोक. बॅकफूटवर जाताना काय कडक पंच केलाय. दॅट इज अ लवली स्क्वेअर ड्राईव्ह. 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. बॅकफूटवर जाताना चेंडूची प्रतीक्षा केली. त्याला पाहिलं टर्न कोणता आहे ते पाहिलं. प्रतीक्षा थोडासा हलकासा आउटस्विंग होतं. हॉरिझॉन्टल बॅटने थोडीशी अँगल चेंज केली. स्क्वेअर ऑफ द विकेटला एक देखणा फटका. स्क्वेअर ड्राईव्ह. लाजबाब तुषार मोहंती. बेहतरीन शॉट. 4 रन गेले. ओ माय गॉड, फसका फसलाय मिस्टर NMP सोनाने. या प्रकारचा खेळ विकेट काढल्या इंटरव्हेल अंतरानंतर मात्र मॅचला एक वेगळं पण येईल. जसं चौकार मारला पहा, गतीमध्ये परिवर्तन केलं. मिडल आणि लेग स्टंपला सोडून जाणार हा बॉल हवेमध्ये खेळला. वाटलं होतं फ्लिकारूज भरोसा ठेवला परंतु ताकद कमी पडली तुषारची आणि पहिला झटका गोठवली. 11 गोठवली. तुषार म्हणते बॅक इनटू द पॅव्हिलियन. पहिला हादरा. प्रणव आणि राकेश भाई या नावे सुप्रसिद्ध असे 2 चांगले समालोचकच्या समोर स्कोरर म्हणून GTCच्या माध्यमातून अतिशय या टीमवर्कचं आम्ही कौतुक करतो. सट्टीक आम्ही जेव्हा जेवणाच्या वेळेला श्रीकृष्ण मित्रमंडळीच्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा मात्र काय लाईव्ह दाखवतात ते संपूर्ण GTC संपूर्ण टीम. लाजबाब कौतुक करतो आम्ही GTC. आणि त्याचप्रमाणे हंपारला आम्ही मिसळणार नाही. आत्तापर्यंत एकही वाद कालपासून इथे उद्भवला नाही. एवढी सट्टीक अंपायरिंग. उदयजी तांडेल, गुरुनाथ पाटील सुपर्ब. त्यातून मास्टर माइंड प्रतीकने चांगला वेळ दिले. गंगाने अंपायरिंग केली. एकही मात्र कालपासून असं कोणत्या टीमकडून मात्र जो निर्णय दिलाय त्याला मात्र मान्यता दिली प्रत्येक खेळाडूने. त्याचा आदर केले, त्याचा सन्मान केले. त्याला विकेट पडली. चेंडू आतापर्यंत 3 टाकले तुषारने. 50 धावांचं टार्गेट. राईट हँड मोर्दो विकेट. ओ माय गॉड, गॅप पाडले. गॅप मधून चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दरम्यान. दूर आहे क्षेत्ररक्षण. आता तिथे पोहोचणं मात्र मुश्किल. 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. हर्षन भगवान पाटील प्रमोटेड टू द पिंच हिटर. पावसाळी क्रिकेट पासून याला प्रमोट केले या क्रमांकावरती. खास करून स्वराज येतो, परंतु स्वराज मात्र येतो आघाडीला आणि त्याने क्रमांक मात्र खाली केलं 1 डाऊन. त्याला नाव
मात्र आवडलं का कोणतरी आहे ती माझी जागा घेईल, म्हणून त्याच्या जागी स्वराजने आणलं हर्षनला. काहीतरी सांगण्यासाठी बॅट मात्र मागितली. पहा बॅट कोण घेऊन आलाय, रुणाल नारायण मात्रे. चौकारनं मारल्यानंतर बॅट मात्र चेंज केली जाते, कारण तो फ्लिकचा कुठेतरी बॅट मात्र अटकली होती. बॅट त्वरित चेंज केली हर्षनने. चौकाराने दणदणीत खातं कोळताना टीम मात्र पोहोचते गोटोली 11 गोटोली या चौकाराच्या सहाय्याने 8 वरती. शॉर्ट आर्म जॅक इनफिल्ड चिट करताना, पहार करताना आणखीन एक मात्र तो वाईट डिस्प्ले लेगच्या दरम्यान चांगलं फिल्डिंग, 2 काढले. तिसरी धाव मात्र घेतली जाते मैदानाच्या आत. तिसरी धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण पहिली मॅच मध्ये हेच गत झाली होती. प्रॉपरली फिल्डिंग पाहायला मिळतं. 3 झेल सुटले होते पहिले मॅच मध्ये अगेन्स्ट होतं वॉशी रॉयल. परंतु दमदार सुरुवात करून दिली होती सलामीला येताना आघिड फिर्यानी. निखिल आणि त्याच्या जोडीला मिस्टर NM राहुल होता. आणि पॉवर प्लेम कसं छेदावं स्वतःच विघ्नेशने आम्हाला सांगितलं, कारण बलीने ते धडे दिलेत. ते धडेनं गिरवताना, त्याचा कित्ता गिरवताना सेम स्टाईल काकांच्या प्रमाणे निखिल मात्र बरसला. पण या मॅचमध्ये धावा कमी मिळाल्या. स्कोअरवरती 49, 50 टार्गेट. मॅचची कडा घेऊन जातो बॅकवर्ड गली. पॉइंट होता दूर. बॅकवर्ड गलीमधून सर थ्रू तो द गली बॅकवर्ड पॉइंटमधून हा सिंगल मिळते. 12 धाबा जमल्यात. 50 धाबांचं लक्ष्य. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. पॉवर प्लेमध्ये 12 धाबा खर्च केले, पण एक बेस किमती विकेट तुषार मोहंतीला मात्र त्याने राहुल शेट्टीच्या हाती. पहिल्या मॅचमध्ये मात्र तुषार बर्गेला याच राहुल शेट्टीने झेल घेताना पहिलं विकेट काढून दिलं होतं अर्थातच हमजा खान. परंतु यावेळेला त्याच दुसऱ्या मॅचमध्ये राहुल शेट्टी त्याला सहाय्य करताना कॅच पकडतो तुषारची बॉलिंगवर आणि पहिला विकेट त्याला मिळून देतो. 1 विकेटचं पतन झालंय सुस्थितीमध्ये म्हणेन, कारण 12 धाबा लागल्यात. 6 ओव्हरची मॅच. पॉवर प्ले पहिलं संपलाय. इन ऍक्शन मध्ये आता गोलंदाजी आणलं घनसोली 11 घोनसोली टीम कॅप्टनने विनीत पाटील. वेग चांगला आहे, व्हॅरिएशन चांगलं आहे. कुठेतरी मात्र बॅटरच्या हालचाली पाहिल्या तर तो मात्र ठिचून गोलंदाजांना अस्वस्थ करेल. यावेळी गरज आहे विकेट घेण्याची, स्कोअर थांबवण्याची. स्कोअर निघाला पण विकेट गेली. तुषार 2-3 विकेट जर पडल्या तर मॅच एक तुफान रंगतदार अवस्थेत रंगेल. आणि जी कोशिश केली जाते विकेटच्या पाठी कॅप्टन कूल विशाल मडवी ॲज विकेट कीपर, ॲज कॅप्टन म्हणून. 5 क्षेत्ररक्षण कसं फाईन लावलेलं इनसाइड सर्कल. फुलटा सोडणार नाहीये आरामात नैसर्गिकरित्या नॅचरल. एक धाव लॉंग लेग आणि तिथे फक्त एक स्वेल लेगदा गजर गेला असता स्ट्रोक तर 6 धावा षटकार. परंतु तिथे मिळते एक सिंगल. हलवा चेंडू होता, चूक झाली होती. चुकीला माफी न देता मात्र सरळ चेंडू करतो लॉंग लेगच्या दिशेने सिंगल मिळते हर्षनला. धावसंख्या 13 13 एक्झॅक्टली. क्वार्टर फायनल जिंकेल तो. जी करामत केली पहिल्या दिवशी काल गावदेवी ऐरोलीने निरीक्षण कंपनीने, आज कमाल केली त्याच गावातील ऐरोली कोलीवाडा टीमने. सेमीफायनल स्ट्रोक नो मॅनेजर लॉंग चेस मॅन. खूप पल्ला गाठत होता, नामुमकिन होता. एक तेज तरार चेंडू ऑन ड्राईव्ह अप ड्राईव्ह करताना सरळ पाठवला सीमेरेषेच्या बाहेर. येतो चौकार स्वराजच्या हर्षनच्या बॅटमधून 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. खूप खराब प्रदर्शन. ही गोलंदाजी चालली तर मॅच 4-4.5 ओव्हरमध्ये उद्ध्वस्त होईल. टिचून गोलंदाज नियंत्रण कुठेतरी मात्र दिसत नाहीये. विनीत पाटील चांगली गोलंदाजी. डेफिनेटली द फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी, एक्सलेंट डिलिव्हरी. गुटल्यांच्या टप्पा पल्ल्यांची घेतलेली एकाकी उचली, खांद्याचा वापर केला आणि थोडा जे बोट्यात मधले त्याला मात्र त्यांनी फिरवलेल्या बोटाला बॉल फिरला, फिरका बॉल. उत्तर नव्हतं अर्चनकडे. सिरावला विकेट किपर कॅप्टन कोचच्या हातात डॉट. फटका शॉर्ट आर्म जॅक स्वेड लेग खाली. चान्स फॉर द बाउंड्री बट मिळते सिंगल. टर्न झाला बॉल 2 वेळा असं बाहेर मिळालं. दुर्दैव थोडंसं पाठीशी लागले हर्षनच्या. सुदैव मात्र सरळ घनसोलीच्या बाजूने पाहायला मिळते. 3-3 अशा 6 धाव मात्र वाचल्या जातात मोठ्या फटक्यावर. सिंगल 18 धावा पोहोचले. स्कोर 50 टार्गेट. दुसरं प्रगती पथावर विनीतचा विचार केला. पहिलं सिंगल 4 डॉट आणि परत एकदा सिंगल. 2 चेंडूचा खेळ मात्र यावर पॉवर प्ले दुसरा समाप्त होण्यासाठी टाकावे लागतील 2 बॉल. विनीत पाटील तो हर्षन भगवान पाटील. गोटोली विरुद्ध घनसोली तगडे मुकाबले होतात. आजपर्यंत 25 वर्ष क्रिकेटला मी हे तगडे संघ आमने सामने असतात तर नजीकचा मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला असतो. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर खाली. तिथे पोहोचेल का प्रश्न आहे.
नामुमकिन चरण just inside out perfectly middle of the bat to the long up and extra कव्हा दणदणीत करून जातो हर्षनच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या 20च्या पार 22 वर 22 एक्झॅक्टली. लॉस ऑफ तुषार मोहन विकेट. जाताना चौकार मारला होता पण जास्त आनंद मात्र त्याचा स्थिराव दिला नाही खेळपट्टीवर पिच वरती. विनीत कमसिंग बॉल पॉवर प्लेचा शेवटचा बॉल सेकंड. बैठक मारली आहे मिड विकेट खाली आहे तर खाली मिड विकेट सरळ चेंडूला मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. मिस्टर एन एम पिलेस देअर ओनली सिंगल. ओव्हरची झाली पावसाच्या 2 ओव्हर संपतात. आपण पाहतो शेवटची मॅच दुसरा दिवस जय भवानी ग्रुप दिवा कोलिवड प्रेझेंटेड वर्ष 27वे दिल्ली स्मृती चषक. काल आपण अर्धशतक अगदी पहिल्या मॅच मध्ये काय मॅच होती यार ती. गावदेवी तलोली बनाम रिद्धी सिद्धी कोपरीगाव. स्कोर 23 धावा 50चं लक्ष अजूनही 27 धावांची आवश्यकता. येणारी 24 मध्ये 27. एखादा मॅजिक स्पेल जर येतो ना तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. आता थोडीशी वरचढ बाजू मी म्हणेन जी टक्केवारी विचारतात ना प्रोजेक्ट करून टीव्ही पासमध्ये तर टक्केवारी निश्चित थोडंसं 60% मी म्हणेन बाजूने जिंकले. आता गोठोळीच्या टीमकडे 40% अजूनही चान्स आहेत असं म्हणता येईल. कारण 23 धावा 27 धावा 24 चेंडू खाली. एक मॅजिक स्पेल मात्र टाकावं लागेल आता येणार गोलंदाज. ती क्षमता आहे हा लेग ब्रेकर कडे. तुषार बर्गे आदरणीय आमचे नाना प्रकाश नाना यांचं आगमन झालं आहे. सरचे स्वागत आहे नाना. जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा अजित दिल्ली स्मृती चषक सीझन 27 24 चेंडू आणि 27 धावा. तुषार कोट्यातल्या शेवटचा ओव्हर फटका पासला बॅटला लागून चला पाठीमागे सिंगल मिळेल. सिंगल मात्र अर्जित केले. गुडलँड टपामध्ये एकाकी घेतली उचली. काय मगाचे पाक काय ऑब्झर्वेशन होतं विशालचं. त्याने सांगितलं थोडं खेळपट्टी आहे ना खेळपट्टीला मात्र खालीच्या दिशेने थोडी झुकले आणि त्यामुळे वेग धारण होत होतं. किती तीक्ष्ण जण पारखी नजर आहे विशालची. ज्याप्रमाणे इथेमध्ये थोडासा उंच ओटा असतो वरच्या बाजूने. बॅकफुटन स्ट्रोक बनवायचा. डाऊन द बॉल कॅचेस विन द मॅचेस. तगडी विकेट. हर्षन पिन शिटर होता चोख भूमिका निभवत होता. तो रोल मात्र झाला इथे समाप्त. 3 चौकार 1 वेळा 3 अशी चांगली इनिंग मात्र इथे समाप्त. कॉट डीप लॉंग ऑफच्या दिशेने येताना जल छान पकडला आणि तुषारच्या हाती आणखीन एक विकेट लागली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तुषारने अवघ्या 3ऱ्या चेंडूवर विकेट मिळवली तुषारची. आता त्यानं हर्षनला बाद केलं. 2 गडी बाद. गोठोळी 50 धावांचा पिछा करताना चेस करताना 24 लागले. 24 वर 2 आणखीन 26 धावांची आवश्यकता. चला पहा आशिष आम्हाला सांगतो की तिसरा जो एकदिवसीय सामना आहे तो 270 धावांवरती साऊथ आफ्रिका 47.5 ओव्हरमध्ये हा डाव मात्र समाप्त केला. तो 271 धावांचा साऊथ आफ्रिकाचे लक्ष ठेवलाय समोर. आज वेगळं रूप पाहायला मिळतं. आमच्या मित्र फार वेळेला कमी वेळा मिळतं पण आम्ही ओळखतो नारळासारखा. चांगलं उदाहरण गलवर्षी आम्हाला बिघ्नेश हा नारळासारखा आमचा मित्र आहे. वरून काटेरी चुकतो तो परंतु आतून अगदी शांत आहे. त्यासाठी 27 वर्ष मात्र आम्ही इथे सातत्याने सन्मानाने तो बोलवतो. कडक स्ट्रोक. व्हॉट अ ग्रेट कॅच. व्हॉट अ स्पेक्टॅक्युलर कॅच टेकन बाय मिस्टर एरम्पेल. शहरे आणणारा झेल असे झेल मात्र विजयामध्ये रूपांतर करतात. कडक झेल यार. लोटांगण घातलं. काऊ कॉर्नरच्या ती सीमारेषा. शरीराच्या हालचाली इकडे तिकडे जरासरी झाल्या असत्या 100 मीटरने तरी मात्र हा षटकार. व्हॉट अ ग्रेट कॅच. सुपर डुपर कॅच. आलेला फलंदाज झेल कोणाचा डुबलाय तर रुणाल. खतरनाक स्फोटक बॅटर. म्हणजे आमचा 27 वर्षांमध्ये संपतो वाटतंय पुढे. अर्ज प्रदीपजी विचारे विघ्नेश काय कॅच घेतली यार. हे झेल मात्र मजा आणतात. आता मजा मॅचला टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. काल आम्ही म्हटलं होतं जेव्हा ओमकार नारायणकर दुर्दैवरित्या धावचित झाला तेव्हा म्हटलं होतं कलाट नाही देणारा.
turning point of the match. Yesterday was when miscalling run out ओमकार नारायणकर against the दाराबे मच्छिंद्र स्मूर्ती. यावेळेचा क्षण कोणती जर विजय कदाचित झाला घनसोली 11 तर मी या क्षणाला तो कोलांटीन टेन्शन म्हणेन. टर्निंग अप मॅच अजून बरचशी बाकी आहे, ती तापत चालली आहे. ते तापत चालण्याचं काम मात्र करतोय तुषार मोहंती. तो जातो हॅट्रिक वर. काल हॅट्रिक पाहिली नाही, आज होईल का? 2-3 वेळा 2-3 गोलंदाज झाला हॅट्रिक वर. आता तुषारला संधी आहे. तुषार वर्गे ऑन द हॅट्रिक. ग्रेट बॉलिंग. बॅकफुट वर जातात प्रतीक्षा, त्याला कट केलं. बॅकफुट पॉइंट गलीच्या ठिकाणी सिंगल घेतलं. नवीन आलेलं बॅट्समॅन प्रमोद चौधरी 5व्या क्रमांकावर. तुषार मोहंती परतलाय. हर्षन भगवान परतलाय. रुणाल मात्र 0 गोल्डन डकचा शिकार. काय ओढ टाकली यार. व्हॉट अ लवली. या मॅजिक फिगरची प्रतीक्षा करत होता. उत्कंठा वाढवण्याचे प्रेक्षक ती वाटताना आता. ओ ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. गुड टप्पा. रायझिंग बॉल. उसळी घेणारा चेंडू बॅकफुटवर कट करायचा होता. सरळ मिस करून जाते. चकवाणी देऊन जाते. ग्रेट बॉलिंग यार. काय स्पेल टाकली यार. 5 चेंडू फक्त 2 धावा 2 झटके दिले आहेत. ग्रेट बॉलिंग यार. चेंडू येण्याची वाट पाहिली. हलक्या त्याने त्याला पुश केलं आणि खुश राहिला सिंगल वरती प्रमोद चौधरीने. खाता पहिले चेंडू खेळलं होतं. 3 चेंडू आता केल्यात प्रमोद चौधरी. 3-2 वर 3 चेंडू खेळल्यानंतर पोहोचतोय. 3 ओव्हरची इथे होते समाप्ती. 18 चेंडूचा खेळ इथून झाले समाप्त. आपण पाहतो शेवटचे मॅच दुसरा दिवस जय भवानी ग्रुप दिवा कोलीवाडा आयोजित भिरीस मोती चषक सीझन 27. आता येणारे चेंडू 18. आता 18 मध्ये 24. मॅच खूप जवळ आहे. आता मी म्हणेन 55 आणि 45. जे 60 म्हणत होतो गोठवलीच्या बाजूने ते आता 55 मी देईन आणि 45% मध्ये जिंकण्याची आशा अजून जिवंत उत्पन्न केली. 5% वाढवलं तुषार बर्गेने. मॅजिक स्पिल केवळ 2 धावा 2 झटके दिले या ओव्हर मध्ये बात करताना. फक्त 3 धावा 2 ओव्हर टाकले. 15 धावा देत 3 विकेट. चला ड्रिंक्स मात्र मैदानात येणार नाही कारण काळोख पसरलाय. या स्पर्धेचे करता धरता भाग्य विधाते सर्वस्व अर्थातच आमचे परम मित्र छोटे बंधू आम्ही ज्यांना मांडलं जातो. जेव्हा जेव्हा छोटा बंधूलाही अधिकार असतो, जेव्हा मोठा भाऊ चुकतो त्याला सुनावण्यासाठी ते सुनावले आज आम्हाला. पण त्याचं निश्चित आम्हाला माहित आहे का छोट्या भावाला तो अधिकार आम्ही दिलेला आहे. कधी आमची चूक झाली तर स्पष्ट तोंडावर बोल. आता 18 चेंडूचा खेळ बाकी 24 धावांची आवश्यकता. मॅच क्लोज आहे. पॉइंट खडे केले. पॉइंटला प्रोटेक्शन करता डीप कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर पाहू शकता. बॉलिंग मार्कवर कुशल मुवमेंटला आला. ही मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर आहे. हर्ष आदरणीय सूर्यकांतजी मडवी आपल्या विनंती केली जाते आपण या मंचावर आपलं सरचे स्वागत आहे. मला सेमीफायनल उद्या खेळायचं पण आज मंचावर या. 18 चेंडू 24 फटका फसलाय. ओ माय गॉड. कॅप्टन कूल बिग मिस्टेक. संधी होती. संधीचं सोनं करताना आलं. कॅप्टन कूलच्या हातून झाली मोठी चूक. बिग मिस्टेक बाय कॅप्टन कूल विशाल. साधा झे सुटलाय. अर्थात प्रमोद चौधरी डेंजरस मॅन खतरनाक उग्र रूप धारण करतो. झे सुटतात तेव्हा तेव्हा थांबत नाही. तो थांबवतो फिल्डरांना जेव्हा वरून मारतो स्ट्रोक. झे सुटल्या सिंगल मिळते. आता 23 धावा 17 चेंडू. हेलिकॉप्टर प्रॉपर चरण पहा. जशी जखमवर मीठ कसं रगडला तसं रगडलं मीठ. बॅट लक यार. मिस्टेक झाली मी म्हणे निश्चितच. मॅच क्लोज होती. विकेट पडतं. प्रेशर वाढवलं जात होतं. प्रेशर हटवलंय चौकराने प्रमोद चौधरी. दंडने थापवलं की त्याला ड्राईव्ह केलं. गॅप होती कारण लॉंग ऑफ खूप दूर होता. लॉंग ऑफला वाईडिशला येताना वेळ झाला. तो परत चेंडू फर आचारण. आता येणारा 16 चेंडू आणि आता गरज आहे जिंकण्यासाठी 19. 16 गेले 19 रन. विठोबा सारखा स्वराज कसा उभा का स्कोरर बरोबर सांगतो काय कॉमेंटर तेच ऐकतो का आम्हाला बरोबर. हो कानपट जाऊन मारलेला हुक शॉट. काना जाऊन मारलेला कानपटी स्ट्रोक बाय प्रमोद चौधरी. अनदर सिंगल टू द प्रमोद. नाउ वन्स अगेन मोर स्कोर्ड ऑन द स्कोर बोर्ड एक्झॅक्टली 32. 32 धावा 50 लक्ष. आता 18 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 15-18. व्हेरी क्लोज मॅच परंतु कमाल केली होती बॉलिंग मार्कवर हर्ष. 3 चेंडू टाकलेत. धावा 6 खर्च केलेत. कमबॅक करायचा होता तो टिचून गोलंदाजी. 1-2 डॉट मध्येच एखादा झटका.
जी कोशिश केली जाते, जी जान कोशिश केली जाते पहा. हेमंत पाटील येतोय, अजून वाईडी सिलिमी डाऊनला इनसाइड द सर्कल. बॉलिंग मार्क हर्ष कमटे, प्रमोद चौधरी बॅकफुट वगैरे हुक केलाय, आणखीन सिंगल, काय हरकत नाही. टाळ्या टोपटून सांगतो, होतंय, चुकू होत आहेत, माझ्याकडून झाली आहे, परंतु मित्रा खचून जाऊ नको, धैर्याने उभं, धाडस दाखव, कसरत कर, मेहनत कर. हेच आठवणीतले मॅचेस आहेत, ते आठवणीत ठेवतात. क्लोजचे जेवढे जेवढे मॅच असतात रंगत ते प्रेक्षकाच्या मनात घर करतात. हे घर करायचं असेल तर मग मॅजिक स्पेल टाक असं विकेटच्या पाठीमध्ये कॅप्टन कूल आपल्या हावभावामध्ये, आपल्या नैसर्गिकपणे शब्दामध्ये सांगताना त्याच्या बॉडी लँग्वेज स्पष्ट होते का काहीतरी कर. जी मी मिस्टेक झाले ती मी मान्य करतोय, पण जर मॅचमध्ये आणतं विकेट काढ मित्र, थांबा, स्कोर सिंगल मिळते. आता स्कोर मात्र आता गोटोली येऊन गोटोली क्वार्टर फायनलमध्ये अंकित घनसोली 33 जाऊन पोहोचले. 3 गडी बाद 33 धावा, 50 लक्ष. आता 17 बनवायचे, चेंडू शिल्लक 14-17. डाऊन तो लेग, चूक झाली, डाऊन तो लेग साइड, इट्स अ वाईट. धाव मात्र वाढेल, बॉल तेच असतील, अर्थातच 14. आता बॉल एक कमी नव्हता, धाव मात्र एकदम झाली. आता 16 धावांची आवश्यकता, बरोबर ना. 14 चेंडू आणि 16 धावा, 14 गेंदे 16 रन. ग्रेट बॉल, सुपर बॉल. या टप्पापर्यंत चेंडूला आत आणलं. दॅट इज अ नाईसली शार्पली इंकाटा. खेळपट्टीला मी खरोखरच बनवण्याचा दाद देतो श्रीकृष्ण मित्र मंडळाला, त्याच्या त्या सर्व टीमला. काय नजरेत मध्ये नाचवलं जातं, बॉलर नाचवतात, बॅट्समन हवे होतात, वर्चस्व गाजवतात, सर्व काही खेळपट्टू पाहायला मिळतंय. बॅट अँड बॉल, किशोर मडवी, द मास्टर माइंड, द मेन पिच क्रिएटर, इज मेड द फॅन्टास्टिक पिच. पूर्णपणे दादागिरी वर्चस्व करता, समान समान संधी मिळेल. कालपासून पाहिले 50 पाहिले काल रोशन कोहली. सुपर मॅच, सुपर ओव्हर मॅच, फक्त अर्धशतक काल, एक पाहिलं रोशन कोहली. कनेक्ट स्ट्रोक, शॉट ऑन पूल, कॅप्टन स्वराज राज करताना, व्हाट अ कम्प्लीटली बॅलन्स प्रॉपरली. शॉट ऑन जॅक, क्विकली पिक द बॉल अँड थ्रो वाईड स्क्वेअर लेग. चरण षटकार. आता मॅच अजून मात्र जवळ येताना मॅचची हवा काढली काय षटकाराने. 41, 12 चेंडू आणि 9, 12 चेंडू 9. फार कमी वेळा पाहिलं की असे आकडे गोलंदाजांनी जिंकून दिलेत, कठीण असतं, पण झाले, बऱ्याच वेळा झालेत. आम्ही पहिले 12 चेंडू 9 धावा हा करिश्मा कित्येक गोलंदाजांनी केलेत. आम्हाला प्रदीपनं सांगितलं, अजित पुत्रांत बॉम्बे बॉलर, मुंबई बॉलर, त्यांनी करिश्मा केले. जेव्हा षटकार मारला होता तर 5 चेंडू 1 सिंगल नव्हते दिले प्रेसीमध्ये खेळताना. थँक्यू सो मच आर्य. आता 12 चेंडू आणि 9 धावा, खूप क्रेज आहे मुंबईमध्ये कित्येक. कारण आमच्या सिनियर दिलीप पाटील असतील, प्रदीपजी विचारे असतील, दशरथजी पाटील, हे सिनियर आहेत. त्याच्यानंतर आवाज आमच्या नवी मुंबईच्या गाण्यापर्यंत मात्र तदनंतर आला, पण हे आम्हाला सिनियर. दिलीप दादा ऑलवेज ग्रेट हिंदी. त्याच्यानंतर अर्जे प्रदीपजी विचारे आमच्यापासून सिनियर, दशरथ पाटील अगली वेगळी शैलीचे, हे 3 सिनियर, त्यांचा आम्ही आदर करतो. येणार 12 चेंडू आणि 9 धावा, 12 गेंदे, ओनली 9 रन्स रिक्वायर्ड टू रीच द सेमीफायनल बाय गोटोली. गोटोली मॅच सोपी झाली पण अजून जिंकली नाही. डावखुरा गोलंदाज वापरलाय, टॅप केलाय, दूरवरून सिंगल वाचवला लागेल. आणखी सिंगल मिळते, आणखीन एक धाव मात्र जिंकण्यासाठी कमी. आता 11 चेंडू आणि 8 धावा, 11 गेंदे 8 रन. काल पहिला सेमीफायनल गावदेवी ऐरोली, आज पहिला सकाळच्या तरफ त्याच गावातली ऐरोली कोलीवाडा, असे दोन्ही ऐरोलीच्या टीम सेमीफायनल. आज यामध्ये जाईल ती 3री सेमीफायनल. उद्या सेमीफायनल आपल्याला अजून एक मिळेल. 2 तगडे मॅच क्वार्टर फायनलमध्ये. कुमार इलिमन CR फाउंडेशन कुमार तुर्बेच्या विरुद्ध मच्छिंद्र मूर्ती दाराबी. ती क्वार्टर फायनल. आणखी 4था टीम मात्र सेमीफायनलमध्ये पोहोचेल. ग्रेट क्लास, ग्लान्स, नजाकत होती यार. द स्टायलिश जस्ट लाईक द लेदर बॉल. आंतरराष्ट्रीय प्रमाणे ज्या आपण रविशंकर शास्त्री ग्लान्स केलं तर ग्लान्स केलं, नजाकत ग्लास. जरी एक जो लेट कॅट, जो पंच किंवा ग्लान्स, दॅट इज अ व्हेरी सुपर स्ट्रोक. ज्यापर्यंत एक्स्ट्रा कव्हर षटकार त्यापर्यंत नजाकत आहे. ग्लान्स सिंगल टू द कॅप्टन ना. 43, 7 धावा दूर. स्वप्न साकार होणे सेमीफायनलचं. गोटोली 11 गोटोली. अबे फॉर्म द बॉडी, क्विका बेहतरीन गेम. असे डॉट काढावं लागतील मॅच मध्ये अजून कमबॅक करून द्यायलाच असेल तर. बॉलिंग मार्कवर आपण पाहतो ऋतिक गिरी.
ऋतिक गिर इन द बॉलिंग मॅच. डावखुरा गोलंदाज चर्चेमध्ये मिचेल स्टार्क. वसीम अक्रमला मागे साडलं. जलगोती डावखुरामध्ये पहिल्या क्रमांकावर आला मिचेल स्टार्क. 418 मागे सारताना स्विंगिंग यॉर्कर वसीम गोल. आता पहिल्या क्रमांक ऑस्ट्रेलियन ग्रेट मिचेल स्टार्क. नाईट क्रिकेट पिंक बॉल मध्ये सर्वाधिक विकेट 90च्या वर. डे नाईट टेस्ट क्रिकेट 3 बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हर मधले. डावखुरा गोलंदाज बॅकफुट मध्ये कडक चूक झाली. कॅप्टन केली कमाल आणि मॅचला मात्र आणलं बरोबरीमध्ये. नाव स्कोर इज लेवल. बरोबर झाले पण जर बरोबरी झाले पण सुपर ओव्हर खेळण्यासाठी मात्र पाहू नये यासाठी एक धाव. चेंडू खूप शिल्लक आहे. अजून एक ओव्हर आहे बाकी आणि ओव्हरचे म्हणजे 8 चेंडू मध्ये फक्त सिंगल. काय खेळ यार, काय टेम्परामेंट. स्वराजनं राज केलं. राज भिंडासारखा केला हा राजपुत्र. सिंगल कंप्लीट. हार्ड लग नि म्हणेन गन्सोली. बॅट लग. रीड द गुड. कॉंग्रॅच्युलेशन गोठवले इज क्वार्टर फायनल आपल्या नावे केली. अशू हार्ड लग यार. क्रिकेट आहे. इट्स गेम ऑफ चान्स. जाऊया आणि घोषित करूया सुधीजी मात्र आपलंही मात्र खूप खूप अभिनंदन. कारण हा तिसरा टीम काल पोचली होती गावदेवी ऐरोली. आज पोचली सकाळच्या 17 मध्ये ऐरोली कोलीवाडा आणि आता तिसरी टीम जाऊन पोचते सेमीफायनल मध्ये गोठवली 11 गोठवली. चला सेकंड करायचं आहे. हे स्पर्धेचा नियम आहे. तदनंतर आम्ही घोषित करू प्लेअर ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. आलेले प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे आले होते त्यांचं मी जयभवानी ग्रुप या स्पर्धेच्या करता धरता प्रकाशजी मडवी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि जो जोडलेले होते प्रेक्षक GTCच्या माध्यम त्याही प्रेक्षकाच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. बरोबर CR फाउंडेशन कुमार येन तुर्बे आणि मच्छिंद्र स्मृती दारबे टीमला माझी विनंती आहे. बरोबर 9:30 वाजता सकाळी 9:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं. चला जो उशिरा करेल त्याच्या विरुद्ध 5 धावांची पेनल्टी दिली जाईल कारण फायनलीचा दिवस आहे उद्या. CR फाउंडेशन कुमार येन तुर्बे च्या विरोधात मच्छिंद्र स्मृती दाराबे ही पहिली क्वार्टर फायनल बरोबर 9:30 वाजता आपण रिपोर्टिंग करत आहे. जो टीम उशिरा येईल त्याच्या विरुद्ध 5 धावांची पेनल्टी. जिंकेलला त्याचा पहिला सेमीफायनल गावदेवी ऐरोली बरोबर रंगेल आणि त्याच्यानंतर आता गोटोलीच्या विरुद्ध ऐरोली कोलीवाडा. वेल्डन यार. हार्ड लक विशाल उतर. क्रिकेट गेम ऑफ चान्स. पहा हरले तरी गम नाही पण पोस्टमॅन दाखवली तर मैदानाच्या आत असतो लंदन करताना सेकंड करताना प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा हिरो. किती धावा चला 19 धावांची त्याने एक आक्रमक बारी केली इनिंग केली आणि 6 धावा देत 3 झटके दिले. अर्नोंडा प्रदेशन बद्दल हर्षन भगवान पाटील इज गोज टू द प्लेअर ऑफ द मॅच इन क्वार्टर फायनल. चला हर्षन आपल्याला यायचं आपल्या इथे सन्मानित केलं. वेल्डन या नारायण मात्र सकाळपासून उपस्थित होतं का आपली टीम. चला दोन्ही अंपायर समालोचक आमच्या गोड वाणीतले आणि ज्यांनी 40 वर्ष आपली मधुर वाणीने आम्हाला सर्वांना चकित केले मंत्रमुग्ध केले ते आमच्या सन्मानित सम्राट RJ प्रदीपजी विचारे आणि गोड वाणीवर ज्याची खूप पंचकृषीमध्ये चर्चा आहे या सुंदर चेहऱ्याचा विघ्नेश यांचा मी आभार व्यक्त करतो. अंपायर उदयजी तांडेल असलेले. वेल्टन यार 2 ओव्हर टाकली 1 ओव्हर टाकलं 6 धावा 3 विकेट 19 धावांचे असे प्रदर्शन केलं. आदरणीय आमचे नाना प्रकाश नाना नाईक यांच्या शुभ हस्ते आजचा क्वार्टर फायनलचा हा किताब दिला जातोय. चला उद्या भेटूया बरोबर 9:30 वाजता पहिली क्वार्टर फायनल